साताऱ्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेचा रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यामुळे ठेवीदारांमध्ये खळबळ. मागील 6 महिन्यांपासून बँक बंद अवस्थेत. उरलेल्या ठेवीदारांचे पैसे लवकर मिळावेत, ठेवीदारांची मागणी. रिझर्व्ह बँकेने सातारा जिल्ह्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रद्द केल्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचे मुख्य कारण म्हणजे बँकेकडे आवश्यक तेवढी भांडवली रक्कम नसणे आणि बँकेची कमाईची स्थिती समाधानकारक नसणे असे सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे जिजामाता बँकेच्या ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. आरबीआयने यापूर्वी 30 जून 2016 रोजी या बँकेचा परवाना रद्द केला होता, परंतु बँकेने केलेल्या अपीलनंतर 23 ऑक्टोबर 2019 रोजी परवाना पुन्हा बहाल करण्यात आला होता. अपील प्राधिकरणाने तेव्हा निर्देश दिले होते की वित्तीय वर्ष 2013-14 साठी बँकेचा फॉरेन्सिक ऑडिट अहवाल तयार करण्यात यावा, ज्यामुळे तिची खरी आर्थिक स्थिती समजेल. या ऑडिटसाठी आरबीआयने लेखापरीक्षक नेमले होते, मात्र बँकेने सहकार्य न केल्याने ऑडिट प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. दरम्यान बँकेची आर्थिक परिस्थिती आणखी कमजोर होत गेल्याचे आरबीआयच्या मूल्यांकनातून स्पष्ट झाले. त्याच पार्श्वभूमीवर आरबीआयने बँकेचा परवाना रद्द करत 7 ऑक्टोबर 2025 पासून जिजामाता महिला सहकारी बँकेला बँकिंग व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणजेच आता ही बँक ठेवी स्वीकारू शकत नाही किंवा परतफेड करू शकत नाही. आरबीआयने महाराष्ट्रातील राज्य सहकार आयुक्तांना विनंती केली आहे की या बँकांच्या लिक्विडेशनची प्रक्रिया सुरू करून त्यासाठी लिक्विडेटर नेमावा. ठेवीदारांचे संरक्षण. आरबीआयच्या निवेदनानुसार परवाना रद्द झाल्यानंतर प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या ठेवींपैकी जास्तीत जास्त 5 लाख रुपये पर्यंतची रक्कम ठेव विमा आणि परत हमी महामंडळ मार्फत मिळणार आहे. सप्टेंबर 2024 अखेरपर्यंत एकूण ठेवींपैकी 94.41% ठेवी DICGC विमा संरक्षणाखाली होत्या, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. साताऱ्यात 110 कोटीहून अधिकची नावाजलेली ही जिजामाता महिला सहकारी बँक होती, मात्र आजही यामधील थकीत असणारे ठेवीदार या बँकेच्या आवारात गिरट्या घालत आहेत. येणाऱ्या दिवाळीमध्ये बँक प्रशासनाने काहीतरी रक्कम थकीत ठेवीदारांना परत करावी, अशी मागणी बँकेचे ठेवीदार करीत आहेत. हो का, माझे या जिजामाता बँकेमध्ये माझ्या 4 पावत्या होत्या. 50-50 हजाराची अशी माझे इथे ठेव ठेवली होती. दाम दुप्पट व्हायच्या पहिलेच बँक बंद झाली आणि आजपर्यंत बँक बंद झाल्यापासून आम्ही पैसे मिळण्यासाठी ह्या बँकेला चक्रा घालतोय. आता या बँकेच्या मदतीतून कुणीही दखल घेत नाही आहे आणि आमचे पैसे आम्हाला मिळत नाहीत. आम्ही आणलेली सगळी सर्व्हिसची जी पुंजी आहे ही तर बँकेत टाकली, पण ह्याचं कोण वारसदार नाही, कोण फक्त टाळत गेले. आज फक्त आम्हाला पैसे मिळावेत म्हणून आम्ही चक्रा घालतोय. आज माझ्या किती वर्षापासून तुम्ही चक्रा घालताय? बँक बंद झाल्यापासून चक्रा मारतोय. किती वर्ष झाले? आज बँकेला 2019 जी बंद झाली तेव्हापासून आम्ही चक्रा मारतोय. म्हणजे आज एवढे दिवस चक्रा मारून सुद्धा आज आता माझ्या फॅमिलीच्या ट्रीटमेंटसाठी मला पैसे पाहिजे होते. ह्याने ट्रीटमेंटसाठी फक्त 70% रक्कम दिली, बाकीची रक्कम म्हणजे मिळणार नाही तुम्हाला म्हणजे. मग ही रक्कम आम्हाला देणार कोण? ह्याचं कोण वाले आहे? सरकारला तुमची मागणी काय? माझी सरकारला मागणी आहे की ही जेवढे पण लोकांचे पैसे राहिलेले आहेत त्या लोकांचे पैसे मिळावेत, हीच आमची कळकळीची हात जोडून मागणी आहे. मी जिजामाता बँकेच्या ठेवीदार संघटनेचा अध्यक्ष म्हणून अशी विनंती करतो शासनाला की आत्ता जे काही ठेवीदार त्यांचे पैसे अडकलेले आहेत ते जो 80-90 वर्षाच्या पुढचे लोक आहेत आणि ते आत्ता मी ऐकलं त्यांचं की त्यांचे पैसे ताबडतोब शासनाने योग्य मार्गाने न्यायाच्या पद्धतीनं लवकरात लवकर द्यावेत अशी मी विनंती करतो. आमच्या संघटनेच्या वतीनं जिजामाता ठेवीदार संघटना ज्येष्ठ नागरिकांची जी होती त्याचे आमचे सगळ्यांचे पैसे मिळाले आहेत, पण 60-70% लोकांचे मिळाले. पण काही लोकांचे राहिलेले पैसे आहेत ते ताबडतोब शासनाने देण्याचा प्रयत्न करावा आणि तसे न्याय ताबडतोब व्याजसहित पैसे देण्याची व्यवस्था दिवाळीच्या आत करावी.